तर आपण आता NLM कंप्लीट केलेला आहे टिल स्टॅटिक अँड कायनेटिक फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन रोटेशन मध्ये येईल. त्याच्यात तुम्हाला एक अशा टाईपचा प्रश्न असेल. एका सरफेसवर एका गाडीचं एक चाक आहे. हे चाक फिरतंय या डायरेक्शन मध्ये. आता बघा हे जेव्हा असं फिरेल तेव्हा हे थोड्या वेळाने इथे येईल फिरून. बघा बरं. तेव्हा समजा हा जो पॉइंट आहे, तुम्हाला हा कॉन्सेप्ट येईल पुढे, फक्त एक त्याची इंट्रोडक्शन देतो. हा जो पॉइंट आहे बघा, हा पॉइंट या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असा किती वेळ राहील बरं? मायक्रो सेकंड्सही म्हणू शकता तुम्ही. कारण ही जर व्हेकल 100च्या स्पीडने पळत असेल तर हा पॉइंट तुम्ही विचार करेपर्यंतच वर गेलेला असेल, खाली पण आलेला असेल. याचं फिरणं किती फास्ट असेल. तर एका पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइमला तुम्ही बघू शकता की आता हा पॉइंट इथे आहे. थोड्या वेळाने याचं फिरत फिरत बघा हा इथं पण येईल ना. हा पॉइंट फिरून या डायरेक्शन मध्ये फिरला तर असा फिरून इथे येईल. म्हणजे बघा तो इथे दिसेल या डायरेक्शन मध्ये. आणि ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये इथं दुसराच पॉइंट आलेला असेल. तर अशा वेळेस फ्रिक्शनचा रोल काय असतो? ते हे तुम्ही रोटेशन मध्ये शिका. ते पूर्ण एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. तिथं तुम्हाला सेंटर ऑफ मास आधी शिकावं लागते. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिकावं लागते. मग रोटेशन मध्ये इनर्शिया, त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो, MOI. तो सगळ्यात मेन कॉन्सेप्ट आहे. आणि वेगवेगळ्या सॉलिड फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणं. आणि त्याचे हे 4-5 टॉपिक असतात छोटे छोटे त्याच्यामध्ये. तर तिथे फ्रिक्शन परत एकदा पाहायला भेटेल. ओके. तर फ्रिक्शन सध्या NLM मध्ये जेवढा शिकायचा आपण कव्हर केलाय. मी आता तुम्हाला स्प्रिंग शिकवले, रॉड शिकवले, रोप शिकवले. तुम्हाला अजून एक कोणती गोष्ट आता या चॅप्टर मध्ये ती परत येईल. कोणती वाली होती? आपण एक कन्स्ट्रेंट मोशन पाहिलं होतं. आठवते ते X1 X2 मायनस करून आपण लिहित होतो. त्या गोष्टीला आता इथं थोडंसं पुढे घेऊन जायचं. सो लेट अस स्टार्ट इन शॉर्ट. WPE, वर्क पॉवर एनर्जी. दिस इज 5 स्टार चॅप्टर फॉर JEE मेन्स. ठीक आहे. हा 5 स्टार चॅप्टर आहे. कारण ह्याचा क्वेश्चन आला म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या युनिट डायमेन्शन पासून NLM पर्यंत सगळं चेक होते एका चॅप्टर मध्ये. एवढा याचं महत्व आहे. तर ऑब्व्हियसली आपण जे वर्क करतो डेली लाईफ मध्ये, आपण जे काम करतो, ठीक आहे, याच्यासाठी एक मी खूप लहानपणापासून एक्झाम्पल देतो. इवन 8 स्टँडर्ड पासून देतो तुम्हाला. येईल समजा की एक मोठंसं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे बघा. तिथे त्याचा जो बॉस असतो त्या दुकानाचा, तो आता तिथं बसलेला असतो त्या काउंटरवर पैशाच्या. सकाळी येऊन तो बसतो 10-10:30ला. आणि ते काम करणारे जे मुलं आहेत त्याच्या हाताखालचे ते आलेले आहेत. आणि साड्यांचं दुकान आहे. आता बघा साड्या घेण्यासाठी कमी, पाहण्यासाठी जास्त येतात लेडीज, हे की नाही. तर तिथे दिवसभरामध्ये त्या लेडीज आल्या सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. समजा त्याचं दुकान सुरू आहे. तर आता इथे कस्टमर येत आहेत. हा मालक बसून काय म्हणतोय? हा बसून काय म्हणतोय? अरे ते बघ ते गिरायक आले, त्यांना दाखव ही साडी. मग हा काय करणार? कुठेतरी वर ठेवलेल्या साड्या आहेत, तो वर चढणार, तिथून काढणार, त्यांच्या समोर टाकणार. त्या घंटाभर चर्चा करणार. पुन्हा म्हणणार जाऊ दे आपण दुसऱ्या दुकानात जाऊ. किंवा मग काय म्हणणार, एक काम करा, मला ही नाही या टाईपची दाखवा. अरे अशी का? मग तो म्हणणार मला की असे असे म्हणालेत. मग काय झालं? इथं नाही, आपल्या गोडाऊन मध्ये आहेत. बरं जा मग गोडाऊन मधून घेऊन ये. तो बिचारा अर्धा किलोमीटर लांब असलेल्या गोडाऊन मध्ये जाणार, पुन्हा माल आणणार. हे करणार. हे रात्री 8 वाजेपर्यंत झालं. 8ला दोघे आपापल्या घरी गेले. आणि दोघांनी सांगितलं की आज खूप काम केलं. आपल्या घरी डायलॉग प्रत्येकाचा, आज खूप काम केलं. तर फिजिक्सच्या दृष्टीने काम कुणी केलं? ठीक आहे. तर फिजिक्सच्या दृष्टीने मालकानं काहीच काम केलं नाही. कारण तो सकाळी 10ला आला आणि 8ला गेला. आल्यावर जिथे बसला तिथेच 8 वाजेपर्यंत होता. त्याच जागेवर बसून होता. डबाही त्यानं तिथंच खाल्ला. आला आणि बसला. नो डिस्प्लेसमेंट. समजलं? पण तो जो बिचारा कामगार होता त्याच्या हातात, तिथला जो मुलगा होता काम करणारा, तो मात्र कित्येक वेळा वर खाली करायचा, गोडाऊन पर्यंत जाऊन आला. त्याचं डिस्प्लेसमेंटही झालं खूप सारं. म्हणजे बघा, फोर्स लागला. फोर्स लावल्याशिवाय तर कुठलंच वर्क होणार नाही. त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंटही झालं. तर अकॉर्डिंग टू फिजिक्स, द ओनर
ओनर हॅव नॉट डन एनी काइंड ऑफ वर्क. त्याने काहीच काम केलं नाही, पण बाकीच्याने काम केलं. तर फिजिक्समध्ये आपण वर्कला कसं डिफाईन केलेलं आहे, तर हे आधी समजून घ्या. बघा, वर्क साठी पहिली कंडिशन, वर्क इज सेड टू बी डन इफ, बघा, अ फोर्स मस्ट बी अप्लाइड. पहिली कंडिशन आहे, फोर्स अप्लाय झाला पाहिजे. सेकंड कंडिशन नीट पहा, अप्लाइड फोर्स. बरं, नुसता फोर्स लावल्यावर वर्क होतं? नो, नॉट गॅरंटी. सांगतो, अप्लाइड फोर्स, बघा, मस्ट प्रोड्यूस. इथे मस्ट कोण आहे माहिती ना? मस्ट इज अ मॉडेल ऑक्झिलरी. इंग्लिश ग्रामर मध्ये याला मॉडेल ऑक्झिलरी म्हणतात. इट डिनोट्स ऑब्लिगेशन. एखादा काम झालंच पाहिजे, केलंच पाहिजे. मस्टचा अर्थ आहे याला दुसरा पर्याय नाही. अप्लाइड फोर्स मस्ट प्रोड्यूस अ डिस्प्लेसमेंट. लक्षात, त्याने डिस्प्लेसमेंट केलं पाहिजे. आता बघा, तिसरी कंडिशन आहे जी खूप जणांच्या डोक्यात राहत नाही. अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. कळतंय? नेवर बी 90 डिग्री. तीन गोष्टी म्हणजे फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो वेक्टर, अँड इफ टू वेक्टर्स हॅव, नीट बघा मी काय सांगतोय, दोन वेक्टर्स मध्ये जर राईट अँगल असेल, तर आपण जे हे लिहित होतो आठवा, तिथे आपण कॉस लावत होतो राईट अँगलला. कॉस थिटाच लिहितो ना आपण, जिधर थिटा उधर कॉस थिटा. जेव्हा तुम्ही एखाद्या वेक्टरला रिझॉल्व्ह कराल, तेव्हा तुम्ही त्याचा अँगलच्या साईडला घेतलेला कॉम्पोनंट कोणता असेल? कॉस थिटा. आणि कॉस 90 झिरो असतो. तो जर झिरो झाला तर ओव्हरऑल तुमचं सगळं प्रोडक्ट झिरो होईल आणि वर्कच होणार नाही. तीन गोष्टी, या तीन पैकी एक जरी नाही झालं तर वर्क होत नाही. फिजिक्समध्ये वर्कला डिफाईन करण्यासाठी तीन गोष्टी आहेत. आता जसं मी म्हटलं, फोर्स मस्ट बी अप्लाइड. हा सर, मी खूप फोर्स लावतो. लावा, लावला फोर्स. सेकंड कंडिशन, अप्लाइड फोर्स मस्ट प्रोड्यूस अ डिस्प्लेसमेंट. कुठे या भिंतीला याने डिस्प्लेसच केलं नाही. माझा घाम निघाला ढकलू ढकलू, पण हे काय जागेवरून हल्लं नाही. नो डिस्प्लेसमेंट. म्हणजे फक्त फोर्स अप्लाय करून नाही जमणार. दॅट फोर्स मस्ट प्रोड्यूस डिस्प्लेसमेंट. आता बघा, मी लावलेला फोर्स आणि होणारं डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर नसलं पाहिजे. आता चला, ही केस सोडा, ही केस सोडा. दुसरी केस, वेटरने या पद्धतीने हातामध्ये प्लेट धरलेली आहे, असं घेऊन जातात माहिती ना तुम्हाला, या पद्धतीने. आता बघा, त्याचा फोर्स कुठे आहे? खालच्या डायरेक्शनला लागणारी ग्रॅव्हिटी. आणि वर्क कोणत्या फोर्स साठी पाहताय, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नीट बघा, तीन टाईपचे फोर्स काम करणार. एक फोर्स कुठे आहे? तो समोर चाललाय, तो लागणारा. समोर जाता जाता ऑपोज करणारा फ्रिक्शन पण आहे. समजून घ्या, फ्रिक्शन हे शिकलो. आता फ्रिक्शन म्हणजे काय म्हणू नका, मूर्खासारखा प्रश्न येईल. पुढे जातोय त्याच वेळेस फ्रिक्शन त्याला रिलेटिव्ह मोशनला ऑपोज करतोय. अजून कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण आहे, त्याला बॅलन्स करायला नॉर्मल पण आहे. सगळे चाले ना. मग आता मी कोणत्या फोर्स बद्दल बोलतो ते पहा. वेटर घेऊन चाललाय, वेटर जाताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या डायरेक्शनला आहे, डिस्प्लेसमेंट समोर आहे, राईट अँगल. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यातला अँगल 90 डिग्री. 90. ते बिचारा एवढं कलाकारासारखं हातात घेऊन चाललंय, पण फिजिक्स म्हणते तू वर्क नाही केलं. किती राग येईल त्याला. ते असं कसं, मी तेवढं छान घेऊन गेलो तिथून तिथपर्यंत. तू वर्क नाही केलं म्हणजे तू केलेलं वर्क ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रिस्पेक्टमध्ये झिरो आहे. समजून घ्या. त्याचा मस्क्युलर फोर्स कुठं होता? समोरच्या डायरेक्शनला. त्याने लावलेला मेकॅनिकल फोर्स तो समोरच्या डायरेक्शनला आहे. इकडे फोर्स, तिकडे डिस्प्लेसमेंट.
पैरेलल वेक्टर्स, आगे आगे बढ़ो, सब मिलेगा. पैरेलल वेक्टर 0 डिग्री, वेक्टर चॅप्टर में जाओ. दोन वेक्टर मध्ये जेव्हा 0 डिग्री अँगल असतो तेव्हा ते कोलिनियर किंवा पॅरलल वेक्टर्स असतात. तर कॉस 0 तर 1 असतो. मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. कॉसची अवकात आहे -1 टू +1. याची अवकातच तेवढी आहे साइन कॉसची. ट्रिग्नोमेट्री सगळे ग्राफ शिकवले तुम्हाला आता. आणि फ्रिक्शन कुठं लागतोय? ऑपोजिट. इकडे डिस्प्लेसमेंट, इकडे फ्रिक्शन. 180 डिग्री. कॉस 180 -1. तर इथं वर्क आहे, पण ते निगेटिव्ह वर्क आहे. तर वर्क आपण पाहताना एवढं इझी नाही हे समजून घ्यायसाठी. पण तुम्हाला वर्क कोणत्या फोर्सने केलं हे पण पाहावं लागेल. वर्क डन बाय विच फोर्स? इफ देअर इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नो प्रॉब्लेम. इफ देअर इज ग्रॅव्हिटेशन, तर बघा एक ऑब्जेक्ट खाली पडतोय. फोर्स कोणी लावला? ग्रॅव्हिटीने. फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे बघा त्याच डायरेक्शनला आहे. अँगल काय झाला? 0 डिग्री. जिकडे फोर्स तिकडे डिस्प्लेसमेंट. तर पॉझिटिव्ह वर्क झालं ना, याचा अर्थ वर्क आहे असं नाही म्हणत. ग्रॅव्हिटीने केलं म्हणजे झिरोच आहे. नो नो, दॅट्स रॉंग. ग्रॅव्हिटीने केलं. तो पाहणार लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये अँगल कोणता आहे. सो अँगल बिटवीन इथे लिहिलेलं आहे. दिस इज द मेन पॉइंट ऑफ दिस चॅप्टर. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल काय आहे, इट डिसाइड्स द वर्क डन ऑर नॉट, और व्हॉट काइंड ऑफ वर्क इज डन, वेदर इट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. तर वर्क तिन्ही टाईपचं असू शकते, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हे. तर लक्षात घ्या, वर्कला डिफाईन केलेलं आहे. वर्क इज फोर्स अँड डिस्प्लेसमेंट डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट. आपण प्रोडक्टचे दोन प्रकार शिकलेले आहेत. का? बिकॉज वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. टू वेक्टर्स मे हॅव प्रोडक्ट ॲज वेक्टर और स्केलर, नो प्रॉब्लेम. दोन वेक्टरचं प्रोडक्ट स्केलर असू शकते. बघा, फोर्स, फोर्स काय? वेक्टर आहे. डिस्प्लेसमेंट पण वेक्टर आहे, पण त्यांचं प्रोडक्ट वर्क ते स्केलर आहे, असू शकते. तर दोन वेक्टरचं प्रोडक्ट जेव्हा स्केलर येते तेव्हा आपण त्याला स्केलर प्रोडक्ट म्हणतो. आता हे तुम्ही वेक्टर चॅप्टर मध्ये परत शिकाल मॅथमॅटिक्स मध्ये. मी तुम्हाला शिकवलंय मॅथ्स मध्ये 12वीला परत वेक्टर्स अँड 3D जॉमेट्री आपल्याला. तिथे मी वेक्टरच्या या टाईपला डिटेलमध्ये सांगेल. त्याचं कसं आहे, स्केलर प्रोडक्ट काय असते, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असतो, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट असतो. त्याला आपण VTP म्हणतो, STP म्हणतो. दोन टाईपचे प्रोडक्ट आपण परत शिकतो. ते मॅथ्स मध्ये शिकतो, इकडे वापरत नाही. त्याला बॉक्स प्रोडक्ट म्हणतात. तिथून तुम्ही व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईप काढता, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काढता. ते मॅथ्स मध्ये येतं. तर लक्षात घ्या, इट इज द डॉट प्रोडक्ट. असं लिहिलं, दिस इज द डेफिनेशन. ही डेफिनेशन आहे. डॉट हटाओ, कॉस लगाओ. हे नाही, क्रॉस हटाओ, साइन लगाओ. अरे शिकवले, डॉट प्रोडक्टचा कॉम्पोनंट कोण आहे? कॉस. तर याला मी काय लिहितो बघा, FS कॉस थिटा. 9वीला स्टेट बोर्डला पण होतं, पण तेवढी समज नव्हती. आता समज आहे, कारण आता वेक्टर शिकलोय आपण. स्टेट बोर्डला 9th स्टँडर्ड मध्ये कॉस थिटा दिलेला आहे बेटा. CBSE मध्ये नव्हतं. CBSEत कॉसचा उल्लेख कुठेही नाही 9th स्टँडर्डला, कारण तुम्ही कॉस थिटा, साइन थिटा शिकलातच 10वीला. CBSEचे मुलं 10thला शिकतात. स्टेट बोर्डला ट्रिग्नोमेट्री 9th स्टँडर्डला आहे. त्याच्यामुळे बेसिक 6 रेशो त्यांनी 9thला शिकलेले असतात. असो, आजपासून लक्षात ठेवायचं, ही आणि ही एकच डेफिनेशन आहे. जेव्हा डॉट काढता तेव्हा कॉस लावा, कॉस काढता तेव्हा डॉट लिहा. ते डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला सगळं शिकवलं होतं. डॉट प्रोडक्ट मध्ये काय लिहित होतो आपण? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. एकदा वेक्टर जाऊन बघा, रिवाइज करा. हे मध्ये 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 रिवाइज करत राहायचं. आज झोपेतून उठला, आठवलं, अरे वेक्टरची आठवण आली, व्हिडिओ काढायचा आणि पाहायचा. जशी आठवण येईल तसा पाहत राहा, पुढे फायदा होतो. आता बघा, इथे मी ज्या 3 गोष्टी बोललो, फोर्स पाहिजे म्हणते आहे, डिस्प्लेसमेंट पाहिजे आहे, दोघातला अँगलही पाहिजे आहे. म्हणून वर्कला डिफाईन करताना 3 क्वांटिटी इम्पॉर्टंट आहेत. फोर्स, डिस्प्लेसमेंट, अँगल. फोर्स, डिस्प्लेसमेंट, अँगल. तर चला, थीटा 0 डिग्री झाला तर वर्क काय होईल? सर FS कॉस 0 होईल. कॉस 0 1 असतं, कळतं? तर हे झालं FS, ही झाली मॅक्सिमम व्हॅल्यू. अरे बाबा, कॉस थीटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 1. कॉसचा ग्राफ माहिती आहे सगळ्यांना. दिस इज कॉस. ठीक आहे.
याला जर असं केलं तर साइन. तर बघा 0 डिग्रीला कॉस 1 आहे, 0 डिग्रीला साइन 0 आहे. इथे या, ठीक आहे. इथे या 90 ला कॉस 0 आहे आणि इथे 90 ला साइन 1 आहे. हे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. तर लक्षात घ्या जेव्हा 0 होतो तेव्हा तो मॅक्सिममला टच करतो. हे मिनिमम आहे -1. समजलं? ही -1 असते व्हॅल्यू आणि ही +1 असते. हे मॅक्सिमम आहे. तर ज्या ज्या वेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये 0 डिग्री अँगल असेल तेव्हा मॅक्सिमम वर्क होतं. ह्याच्यापेक्षा जास्त वर्क ती सिस्टीम नाही करू शकत. व्हेरी इम्पॉर्टंट. When theta becomes 90 degree, then work becomes cos 90. Cos 90 0. You can see here. हे बघा इथं 90 आहे. π/2 म्हणतो ना आपण याला. हा 0 रेडियन, π/2 रेडियन. इथे आला 180, 360, 270 आणि इथे येते 360. या पद्धतीने चालतं. Cos 90 is 0. So Fs into 0 is 0. तर इथे आपण म्हणतो 0 वर्क इज डन. नो वर्क इज डन. आता सांगायचं एक्झाम्पल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा अँगल 90. ग्रॅव्हिटेशनने केलेलं वर्क 0 आहे. फ्रिक्शनने केलेलं निगेटिव्ह आहे. मेकॅनिकल फोर्सने केलेलं पॉझिटिव्ह आहे. तर ॲट अ टाइम फोर्स एकाच कामामध्ये काम पॉझिटिव्ह पण राहू शकते, निगेटिव्ह पण राहू शकतं, 0 पण राहू शकतं. डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. या चॅप्टरचा अर्धा जीव इथे आहे. अर्धा जीव एकाच फॉर्म्युल्यात आहे. हा पूर्ण चॅप्टरच नाही कळत हे नाही कळलं तर पुढे तर सोडूनच द्या. थोडं थोडं कोलिजन शिकलेलं आठवते ना? NLM मध्ये हेड ऑन कोलिजन सांगितलं होतं. आता या चॅप्टरमध्ये त्याचं डिटेल आहे. कोएफिशियंट ऑफ रेस्टिड्यूशन काय असतं, हेड ऑन कोलिजन काय असतं, इलास्टिक कोणतं आहे, परफेक्टली इलास्टिक, परफेक्टली इन इलास्टिक, वेन टू बॉडीज विल गो टुगेदर. तुम्ही आता इथे जे शिकलात NLM मध्ये ते फक्त बेसिक सांगितलं होतं. बघा ती गन फायर केली, लाकडामध्ये घुसली, दोघं सोबत गेले, फायनल व्हेलॉसिटी सेम झाली. ते कॉन्सेप्ट. तिसरं थीटा काय होऊ शकतो अजून 180. हे स्टँडर्ड अँगल आहेत. त्याच्या मधले अँगल नसतात का? असतात ना बेटा. कॉस 45 आला तर 1/√2. ट्रिग्नोमेट्री आहे. कॉस 30 √3/2. कॉस 60 1/2. साइनच्या उलटे चलतात हे सगळे. आगे बढ़ो. वर्क क्या बनेगा? Fs कॉस 180. कॉस 180 -1 असतो. तर हे झालं निगेटिव्ह Fs. म्हणजे इथं आपण म्हणतो वर्क डन इज निगेटिव्ह. तर वर्क 3 टाईपचं असू शकते. कोणकोणतं? पॉझिटिव्ह, 0, निगेटिव्ह. यालाच पॉझिटिव्ह वर्क म्हणतात. पॉझिटिव्ह मध्ये मॅक्सिमम असतो हा. Fs पेक्षा जास्त वर्क नाही होऊ शकत एखाद्या सिस्टीम मध्ये. सो इट डिपेंड्स अपॉन व्हॉट काइंड ऑफ फोर्स वी आर अप्लाइंग. समजलं? एक मिनिट.